माझा 2 महिन्यापेक्षा जास्त झाला ठराव देऊन, पण मला कागदपत्र देण्यासाठी मला 2 वर्ष घालवले. माझ्या घरच्यांनी मला खूप अडचण आली आणि घरच्यांनी अडचण आल्यामुळं राजकारणसुद्धा ह्याच्यामध्ये खूप आलं. आणि मी एकटी बाई माणूस आहे, मला पती माझे वारले शुगरनी, त्याच्यामुळं मला खूप टॉर्चर करण्यात आलेलं आहे. काय विषय आहे? काय माझा विषय आहे, माझं नाव अंजली पांडुरंग जोशी आणि माझा बिअर बारचा व्यवसाय करण्यासाठी मी ह्यांना सगळं कागदपत्र पुरवठा केले. माझी ओरिजिनल रजिस्ट्री असताना मला सगळ्यांनी म्हणजे खोटी आहे, असं आहे, तसं आहे म्हणून त्यांनी सगळ्यांनी मला डिक्लेअर केलं. त्याच्यामुळं मला पूर्ण 2 वर्ष गेले माझे कागदपत्र देण्यासाठी. आणि माझे कागदपत्र देण्यासाठी मी पूर्ण पैशाची सुद्धा पूर्तता केलेली आहे. पैसे दिले का तुम्ही? मागितले का तुम्हाला? मला पैसे मागितले, मी पैसे दिले. मी पैसे दिले, मी नावही सांगू शकणार नाही, पण मी पैसे दिले हे माझ्या मनाला माहिती, घेणाऱ्याच्या मनाला माहिती. हां, ग्रामपंचायतला मी पैसे भरलेत. काही लाच नाही, फीस नाही, काही नाही, पावती नाही, ठेवती नाही, काही नाही, मी पैसे दिलेत. कसं आहे बरं का, पैसे दिलेल्याचं जर नाव सांगितलं तर मी एकटी असते घरी, त्याच्यामुळं मला धोका होऊ शकतो म्हणून मी नाव सांगू शकणार नाही. आज ठराव झालाय, तुम्ही बाहेर चालत, काय म्हणणं नेमकं तुम्हाला? दारूबंदी होते, चांगली गोष्ट आहे ना? चांगली गोष्ट आहे. आमचं त्यासाठी सपोर्ट आहे. त्यासाठी आम्ही 3 दिवस मनानं असं बंद केलेलं आहे. काय पण जी म्हणजे बंदच्या काळात जी काय कुठली दारू अथवा नंतर आम्ही बंद केल्यानंतर दारू नाही येणार याची जिम्मेदारी ग्रामपंचायतनं घ्यावी, आमचं एवढं म्हणणं आहे. व ही जी इतके जे ठराव जे झालेत ह्याच 10 वर्षाच्या काळात झालेत जास्त बार. काय आणि ते कुठल्याही बार, मी खंडोबाला साक्षी घेऊन सांगतो की कुठलेही बार बिगर पैसे घेता कुठलाही ठराव दिलेला नाही. मला पण माझा जुना असल्यामुळं यांच्या काळात झालेलं नाही, मला पण मागणी झालेली होती, मी दिलेले नाहीत, एवढं मी मान्य करतो की कुठल्याही गोष्टीचं पैसे घेतल्याशिवाय ठराव दिलेले नाहीत. आता सध्या 1.5 महिन्यावर ग्रामपंचायत आल्यामुळं हे केवळ फक्त राजकारण करायचं आहे म्हणून ही चाललेला अट्टास आहे. दुसरं कुठलंही काय याच्यामागे हेतू नाही, काय नाही. गावातलं अतिक्रमण उठवलं, बऱ्याच घरं मोडली, पण सध्या आता असंच ते पत्रे ठोकून ठेवलेले आहेत. नुसतं राजकारणाशिवाय दुसरं काहीही नाही. सध्या अमित पळखेर या यूट्यूब चॅनल आहे का मोबाईलवर आहे, त्याच्यामुळं कुठलाही विकासाचा काही मुद्दा सांगता येत नाही म्हणून हे दारूबंदीचा अट्टास झालेला आहे. हे आम्हाला माहीत आहे. 1.5 महिन्यात झाल्यानंतर ही नावसुद्धा आमच्यापाशी येऊन बसणार आहे आणि आम्हालाच म्हणणार आहे उगा आपलं आम्ही असं केलं तर. एवढाच त्याचा अट्टास आहे. एवढं बोलून बंद कर. दारूबंदीचा ठराव झाला, मात्र तुम्ही त्याबद्दल तुमची एक वेगळी भूमिका मांडता, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? दारूबंदी ही गावासाठी, तरुणासाठी एकदम योग्य आहे. आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे. सर्व बारवाल्यांनी आम्ही 3 दिवस पूर्णपणे दुकानं बंद केली होती. पण यामध्ये काय चालू आहे, थोडं राजकारण चालू आहे. ती कसं चालू आहे मी तुम्हाला सांगतो. वेळोवेळी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून 1-2 माणसं आमच्यापाशी येतात, आम्हाला आता निवडणुकीसाठी तुमचं हॉटेल इतक्या दिवस चालू करा, एवढे पैशाची आम्हाला अशी मागणी करतात. मग त्यामुळं आम्ही स्वतःहून एक निर्णय घेतला की ह्यांनी आपण लिगली चालवतो, अनलिगली आपण कुठलीही दारू किंवा काही विकत नाही. त्यामुळं हे आपल्याला पैसे मागतात, मग आपण व्यवसाय करून दुसऱ्याची भांडी घासून आपल्या हातात काय राहणार आहे. त्याच्यामुळं आम्ही मनानंच बंद केलं आहे. परंतु आम्ही ग्रामपंचायतला कुठलाही 1 रुपया सुद्धा देणार ना. आमच्याकडे मागणी आहे किंवा निवडणुकीसाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुमचा 2 नंबर धंदा आहे, ती धंदा 2 नंबर नाही. मुळात आम्ही काय आमच्याकडे आम्ही लायसनधारक दुकानदार आहोत. आम्ही दारू विक्री करतो, त्याचा कर आम्ही शासनाला भरतो. यामुळं आम्ही दुसऱ्या कुणालाही खंडणी स्वरूपात 1 रुपयाही देणार नाहोत. हिथून मागं दिलेलं आहेत, हिथून मागं आम्ही दिलेलं आहेत. परंतु आमच्याकडून ज्यावेळेस ग्रामसभेमध्ये ठराव घेतला, ठराव आमचा पारित झाला, त्यावेळेस 1-2 दिवसानं आमच्याकडे 1-2 माणसं लावून आपल्याला म्हणले ग्रामपंचायतला GRच्या प्लॅन्टसाठी थंड कुलिंग करायचं आहे म्हणून मी वैयक्तिक पैसे दिलेले आहे. आता हे कसं आहे, माझं पण एकटं घर आहे, त्यामुळं मी स्पष्टपणे बोलू शकत नाही, कारण की एकटा असल्यामुळं कोणीही एकदम म्हणजे असं जोखमदारीनं सांगू शकणार नाही. परंतु घेतलेत, ह्याचा पुरावा आम्ही स्वतः गोळा करू आणि ते तुम्हाला सांगू. त्यावेळेस आम्ही नाव बी उघड करू आणि सगळंच उघड करू.